हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आता आहे ना श्रावण चालू झाल्यावर आहे ना बऱ्याच जणांचे श्रावणी सोमवार असतात. सकाळी तर उपवास असतो, पण संध्याकाळी ना नैवेद्यासाठी ना भरपूर पदार्थ करावे लागतात. आता महिन्यात आहे ना 4 सोमवार असतात. प्रत्येक वेळेला आपण तीच-तीच तर भाजी नाही करू शकत. वेगळं काहीतरी वेगळेपणा तर हवाच असतो. म्हणूनच आज आपण आहे ना एक मस्तपैकी झटपट होणारी वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत. अगदी झटपट होणारी आहे आणि महत्वाचं म्हणजे आहे ना, काहीतरी वेगळेपणा सुद्धा आपल्या नैवेद्याच्या ताटाला येतो. कांदा, लसूण विरहित आपण आहे ना, डाळ दुधीची भाजी करणार आहोत. इथे मी आहे ना 2 चमचे हरभऱ्याची डाळ गरम पाण्यात 1 तास भिजवून घेतली होती. यात ना आपण आहे ना थोडेसे आहे ना मेथी दाणे पण टाकणार आहे. दाणे किंवा मग तुम्ही आहे ना अशी स्प्राउटेड मेथी म्हणजे त्याला मोड आलेली मेथी सुद्धा आपण आहे ना ह्याच्यात टाकू शकतो. अर्धा ते 1 चमचा आपण टाकायचे. जसं आपण आहे ना रेग्युलर आपण मटकी वगैरे त्याला मोड आणतो ना भिजवून, एक्झॅक्टली सेम त्याप्रमाणे हे करायचं. बरं, आता ही जर मेथी नसेल तर तुम्ही चक्क आहे ना 5 ते 6 साधे आपले मेथीचे दाणे फोडणीत वापरले तरीही चालू शकतं. इथे आपण आहे ना कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. वजनीप्रमाणे आहे ना अंदाजे आहे ना आतपाव घेतलेला आहे. आता काय करायचंय आपल्याला दोन्ही साइड आपण कट करून घेणार आहोत आणि ह्याचं साल काढून घेऊयात. दुधी भोपळा आपण सोलून घेतलेला आहे. आता आपल्याला ना एक काम करायचं, ह्याचे 4 तुकडे करायचे आणि हा जो मधला भाग आहे तो आपण ह्याच्यातनं थोडासा काढून टाकूयात. अशा पद्धतीने आपण बाकीच्या पण फोडी करून आपण काढायचं आणि त्यानंतर बारीक चिरायचं. जेवढं तुम्ही आहे ना बारीक चिराल ना दुधी भोपळा, तेवढं शिजायला आहे ना लवकर म्हणजे शिजला जातो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. सगळा भोपळा आहे ना आपण आहे ना छान असा बारीक तुकडे त्याचे करून घेतलेले. आता आपण भाजी करायला घेऊयात. छोट्या कढईत आपण अगदी थोडंसं तेल घेतलंय. त्यात ना पाव चमचा मोहरी, हिंग, हळद, अर्धा चमचा मोड आलेले मेथी दाणे, त्यात आता ही भिजवून घेतलेली हरभरा डाळ, भिजवलेली डाळ तर आपण टाकली आहे आणि हे जे पाणी आहे ते अजिबात वाया घालवायचं नाही. आपल्याला भाजी शिजवण्यासाठी तेच पाणी वापरायचंय. बरं, अगदी 1 मिनिट आपण आहे ना ही डाळ छान ह्याच्यात फोडणीमध्ये परतून घेऊया. कारण काय होतं नंतर आहे ना भाजी इतकी खमंग लागते किंवा डाळ खाताना इतकी खमंग लागते ना, यासाठी. 1 मिनिट झाला, छान परतली डाळ. आता ना आपण बारीक चिरलेला दुधी भोपळा घालूया. चवीप्रमाणे मीठ, अर्धा ते 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आता आपण आहे ना ही भाजी जी आहे ती छान फोडणीवर परतून घेऊया. फ्रेंड्स, ह्याच्यातली जी मेथ्या आपण घातल्या होत्या ना, त्या खरं सांगू का की आहे ना मेथ्या आपण आहे ना रेसिपीज मध्ये आमटीमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत. कारण काय होतं तसं मेथ्या खाणं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की ज्यांना शुगरचा डायबिटीसचा त्रास आहे ना, खरं सांगू का आयडियली त्यांच्यासाठी ही रेसिपी तर खरंच बेस्ट आहे. किंवा जे वेट लॉस करणारे आहेत ना त्यांच्यासाठी खरंच बेस्ट रेसिपी आहे. आता फोडणीमध्ये आपण आहे ना छानपैकी हलवून घेतलेलं आहे. ह्याच्यावर आता आपण एक 4 ते 5 मिनिटं आधी झाकण ठेवूया. 4 मिनिटं झाले, आपण चेक करूया. ही जी आपण फोडणीवर जी शिजवली ना 50%, ही प्रोसेस खूप महत्वाची आहे बरं का. ह्यानी चव आहे ना किंवा सगळे फ्लेवर्स जे आहेत मसाल्यातले ते परफेक्ट आहे ना भाजीमध्ये उतरतात. आता हे उरलेलं जे पाणी आहे अंदाजे ना अर्धी वाटी होतं, तर ते आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि परत न झाकण ठेवून अगदी एक 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी शिजवूयात. बरं, शिजवताना एक लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण गाळ शिजवायची नाही, 90% शिजवायची, म्हणजे ती खाताना इतकी सुंदर लागते ना, यासाठी. आपण आता एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया. 2 मिनिटानंतर मी ना चेक केलं, पण शिजली नव्हती भाजी म्हणून 2 मिनिटं परत आपण झाकण ठेवलेलं. आता रस सुद्धा बघा अजिबात आहे ना जास्त झालेला नाही, अगदी बरोबर अंगापुरता झालेला आहे आणि दुधी भोपळा सुद्धा परफेक्ट असा शिजलाय, किंचित ट्रान्सपरंट झालाय. तर अशा पद्धतीने आपली आहे ना भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करून आपण ती गरमागरम सर्व करूया. फ्रेंड्स, श्रावण विशेष कांदा लसूण विरहित मस्त अशी झटपट होणारी डाळ दुधीची भाजी इथे तयार आहे आणि आपण ती इथे गरमागरम सर्व करून घेतली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची भाजी?
आता ही जी भाजी आहे त्याला रस्सा अगदी कमी आहे, म्हणजे अंगापुरता थोडासा रस्सा आहे. इतर वेळेला तुम्हाला करायची असेल भाकरी बरोबर तर तुम्ही रश्श्याची केली तरी चालेल. खूप छान लागते बरं का. किंवा अजून एक सजेशन देऊ का तुम्हाला? तुम्ही आमटी भात वगैरे केला, मुगाची खिचडी केली तर आहे ना, खरं सांगू का त्याच्याबरोबर जोडीला ही भाजी करा. खूप छान लागते बरं का तोंडी लावायला म्हणून. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कांदा, लसूण विरहित आपले भरपूर पदार्थ आहेत. त्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की चेक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू.